बातमीपत्राच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते ती म्हणजे आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने एक मोठी अपडेट। मुंबईत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत, तर पिंपरीमध्ये भाजप स्वबळावर लढणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दुसरीकडे ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढू शकतो का याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने एक मोठी अपडेट। मुंबईत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे, तर पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडून आपण अधिकचे अपडेट्स घेऊया। जुई, काय अपडेट्स आहेत या संदर्भातले? सौरभ, आपण पाहतोय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे। मात्र सगळ्यांना उत्सुकता होती याची देखील की महायुती एकत्र लढणार की वेगवेगळ्या ठिकाणी लढणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका। त्या संदर्भात एक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे। त्या माहितीनुसार मुंबईमध्ये महायुती आपली ताकद दाखवणार आहे, म्हणजेच महायुती एकत्र निवडणूक लढणार आहे। शिवसेना, एकनाथ शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप हे तिघही मिळून मुंबईमध्ये निवडणूक मुंबई महानगरपालिकेची लढवणार आहे। एकत्रितरित्या महायुती म्हणून आपली जी काही ताकद आहे ती ठाकरे बंधूंच्या विरोधात महायुती लावणार आहे। तर दुसरीकडे पिंपरीमध्ये भाजप स्वबळावर लढणार आहे, कारण का भाजपच्या नुसार तिथे त्यांच्या सर्वाधिक जागा निवडून येऊ शकतात, त्यामुळे ती महानगरपालिका भाजप ही स्वतंत्ररित्या लढणार आहे। तर दुसरीकडे ठाणे महानगरपालिका अशी एक महानगरपालिका जिचा मुंबईनंतर सगळ्यांचं लक्ष लागलेलं असते, ती महानगरपालिका, त्या महानगरपालिकेकडे एकत्र लढायचं का स्वतंत्र लढायचं यावर चाचपणी सुरू आहे। खरं तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे, मात्र मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की भाजपचे देखील एंट्री या महानगरपालिकेमध्ये होताना दिसत आहे। अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत, आरोप प्रत्यारोप केले जात आहेत महायुतीमध्ये। त्यामुळे ठाण्यामध्ये एकटं लढायचं म्हणजे शिवसेना एकटी लढणार का महायुती म्हणून एकत्र लढायचं, ठाण्यात देखील आपली ताकद दाखवायची यावरती चाचपणी अद्यापही सुरू आहे। परंतु मुंबई महानगरपालिका विशेष म्हणजे जी सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आणि ज्या महानगरपालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे त्या महानगरपालिकेसाठी महायुती एकत्र लढणार आहे। त्याचं कारण म्हणजे की सध्या ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत। अशातच महायुती म्हणून जर आपण गेलो त्यांच्या पुढे तर आपण आपली ताकद दाखवू शकतो, त्यांच्या समोर उभं राहू शकतो ताकदीने। या एका अनुषंगाने महायुती एकटं लढणार नाही, मुंबई महानगरपालिका एकजूट म्हणून लढणार आहे। तर पिंपरीमध्ये जसं मी उल्लेख केला की भाजपचं वर्चस्व आहे, त्यामुळे भाजप एकटं लढणार आणि ठाण्याबद्दलची चाचपणी अद्यापही सुरू आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये आता महायुती आपला ॲक्शन प्लॅन पूर्णपणे आखताना दिसत आहे। सौरभ, निश्चितच जुई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।